नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण TYBA S4 आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागील दोन्ही प्रकरणांमध्ये आपण विविध आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून अर्थ असेल, त्याचं स्वरूप असेल, महत्त्व असेल, याशिवाय दृष्टिकोन असतील यांचा अभ्यास केलेला आहे. आता सत्ता हा घटक आंतरराष्ट्रीय राजकारणात किती महत्त्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्याची चर्चा करणार आहोत. राजकारण असेल आणि सत्ता असेल, या दोन्ही गोष्टी परस्पर संबंधित आहेत. सत्ता हा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, तर राष्ट्रीय सत्ता हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच सत्तेसाठी देशादेशांमध्ये जो काही संघर्ष चालतो त्याचा उल्लेख हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. हॅन्स मॉर्गन्था यांनी राष्ट्रीय सत्तेकडे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने पाहिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता हेच साध्य व साधन असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्राचं महत्त्व हे तेथील संस्कृती, सभ्यता यावर अवलंबून नसते, तर त्याच्याकडे असणाऱ्या सत्तेवर अवलंबून असते. राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी व आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जपायचं असेल तर ती क्षमता म्हणजे काय, तर राष्ट्रीय सत्ता असते. आपल्या देशाची एकूण क्षमता आणि तिचा उपयोग आपल्या देशाच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी केला जातो. त्याचा उल्लेख राष्ट्रीय सत्ता म्हणून केला जातो. ही जी सत्ता आहे ती विविध घटकांवर अवलंबून असते, जसं की भूगोल आहे, लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्ती, तंत्रज्ञान, विचार प्रणाली, नेतृत्व हे घटक विशेष महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सत्तेच्या घटकांची 2 गटांमध्ये विभागणी केली जाते. म्हणजे यापैकी काही घटकांचं आपण परिमाणीकरण करू शकतो, तर काही घटकांचं परिमाणीकरण करता येत नाही. जसं की भौगोलिक घटक आहेत, नैसर्गिक संसाधनं असतील, आर्थिक विकास असेल आणि लष्करी सामर्थ्य, हे असे घटक आहेत की ज्यांना तुम्ही संख्येमध्ये मोजू शकता. तर राजकीय नेतृत्व, नोकरशाही, शासन प्रणाली, विचार प्रणाली या घटकांना मात्र संख्येमध्ये व्यक्त करता येत नाही. या सर्व घटकांच्या आधारे राष्ट्रीय सत्तेची संकल्पना जी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. राष्ट्रसत्ता आणि राष्ट्रशक्ती ही राष्ट्रवाद आणि सार्वभौम सत्तेप्रमाणेच राजकीय व्यवस्थेचं एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणपणे शक्ती आणि सत्ता एकाच अर्थाने आपण म्हणत असतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या सत्तेशिवाय कोणतंही राजकारण आकाराला येत नाही. देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी एव्हाना अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचं संरक्षण असेल किंवा आपली शक्ती वाढवायची असेल तर त्या दृष्टीने ती महत्त्वाची असते. अंतर्गत शक्ती जेवढी जास्त मजबूत तेवढाच आपल्या देशाचा जागतिक राजकारणावर जास्त प्रभाव पडत असतो. सामान्यपणे एखाद्या राज्याची सत्ता म्हणजे लष्करी सामर्थ्य असं समजलं जातं. मात्र लष्करी शक्ती व लष्करी सामर्थ्य या राज्याच्या सत्तेचा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये शासनाच्या आपण कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, यावर एक प्रस्थापित शासन जे आहे, नियंत्रण जे आहे ते आपल्याला दिसत असतं आणि त्या नियंत्रणालाच आपण काय म्हणतो, सत्ता. सत्ता ही संकल्पना राज्यशास्त्रात राज्य या संकल्पने इतकीच जुनी आहे. जसं मानवी समूहाचं प्रत्येक संघटना आपण बघतो तेव्हा त्या प्रत्येक संघटनेमध्ये सत्ता आपल्याला दिसून येते. जसं मॅकियावेली जे आहेत त्यांनी त्यांच्या काळापासूनच एक प्रकारे राजकीय सत्ता या संकल्पनेच्या अभ्यासावर भर दिल्यानंतर तिथून पुढेच त्याचा एक प्रवास आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे राजकीय विश्लेषकांनी, विचारवंतांनी सुद्धा त्या संकल्पनेवर विशेष भर दिलेला आहे.
म्हणजे थोडक्यात काय तर राजकीय सत्ता ही जी आहे ही संकल्पना राज्यशास्त्रातील महत्वाची अशी संकल्पना आहे. पण आता राजकीय ही सत्ता जी आहे या सत्तेच्या विविध राज्यशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या बघूया. हेरॉल्ड लॉसवेल यांची ही व्याख्या आहे. यांच्या मते राजकीय व्यवस्थेची कार्यपद्धती निश्चित होण्याचे प्रभावी साधन म्हणजे सत्ता आहे. तसेच जनता आणि राज्यकर्ते यांच्यात आंतरक्रिया किंवा समन्वय घडवून आणण्याचा सर्वश्रेष्ठ आधार म्हणजे सत्ता आहे. म्हणजेच सत्तेचा वापर आणि सत्ता देण्याची प्रक्रिया याबाबत समाजातील नागरिकांनी सामुदायिक स्वरूपामध्ये दिलेली मान्यता व त्या मान्यतेचा मूलाधार म्हणजेच सत्ता आहे. याचं उदाहरण बघा, हॉब्स, लॉक, रुसो यांच्या विचारांमध्ये आपल्याला सामाजिक करार दिसून येतात, ज्यामध्ये राज्याची स्थापना कशी झाली तर लोकांनी एकमेकांशी कशा पद्धतीने करार केले, कोणाला सत्तेचा वापर करायचा आणि कोणाला तरी सत्ता द्यायची, ही जी प्रक्रिया आहे ती सामुदायिक स्वरूपामध्ये झालेली आहे आणि त्याच्याच आधारावर एखाद्या व्यक्तीकडे सत्ता आहे या असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे डेव्हिड ईस्टन यांची. डेव्हिड ईस्टन यांच्या मते सत्तेची धारणा म्हणजे जेव्हा समाजातील नागरिक राजकीय व्यवस्थेबाबत किंवा राज्यकर्त्यांबाबत विचारपूर्वक निर्णय घेतात तेव्हा सामुदायिक स्वरूपातील इच्छा आणि त्यांचं स्पष्ट स्वरूप समजून घेताना राजकीय व्यवस्थेची कृती निश्चित होते. सत्तेतून निर्णयाचं स्वरूप व समाज आणि राजकीय व्यवस्थेतील समन्वय प्रस्थापित करण्याचं एक प्रभावी साधन म्हणजे सत्ता आहे. याचाच अर्थ समजा आपण निवडणुकीच्या माध्यमातून ज्या प्रतिनिधींना निवडून देतो तर का निवडून देतो? साहजिकच आहे की त्यांच्या माध्यमातून आपल्या हितसंबंधाची पूर्तता होईल असे आपल्याला वाटत असते. म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तींना निवडून देणं म्हणजे एक प्रकारे त्यांना सत्ता प्रदान करण्यासारखीच ही गोष्ट आहे आणि मग त्याच आधारावर आपण एक प्रकारे आपल्या सत्तेचं जे स्वरूप आहे ते ठरवत असतो. त्याच्यानंतर गिल्ड व पामर यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. त्यांच्या मते राज्यसंस्था आणि समाजातील नागरिक यांच्यात समन्वय प्रस्थापित होताना नागरिक व राज्यसंस्थेच्या वर्तनावरील नियंत्रण प्रस्थापित करणारा घटक म्हणजे सत्ता होय. म्हणजे जशी आपल्याला आपल्या हितसंबंधाची पूर्तता करायची आहे त्याच पद्धतीने या व्यवस्थेवर, या समाजावर, नागरिकांवर एक नियंत्रण सुद्धा प्रस्थापित करायचे आहे. मग त्याच अनुषंगाने सत्तेतूनच निर्णय आणि धोरणाची भूमिका जी आहे ती कायम होण्यास मदत होते. आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील जी मूल्य आहे ती कायम होतात आणि मग राज्यकर्त्यांचं समाजावरील किंवा समाजाचं राज्यकर्त्यांवरील नियंत्रण होण्याचं ते एक प्रभावी साधन आहे. अशा स्वरूपात आपण सत्तेकडे बघत असतो. अशा स्वरूपात विविध राजकीय विचारवंतांनी आपल्या या सत्तेविषयीच्या व्याख्या ज्या आहेत स्पष्ट केलेल्या आहेत. आता आपण बघूया की सत्ता जी आहे तिचं स्वरूप कसं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असतं. जसं की ती अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाची संकल्पना आहे. मग या स्वरूपाच्या माध्यमातून ती कशी असते याचा आपल्याला अंदाज जो आहे तो घेता येतो. मग ती मुद्दे काय आहेत ते आपण बघूया. पहिला मुद्दा आहे सर्व समावेशकता. राजकीय जीवनामध्ये सत्ता वापरण्याच्या पद्धतीमध्ये एक साम्यपणा दिसून येतो. समाजातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना प्राप्त सत्ता आणि त्याचा आधार घेऊन ते निवडणुकीमध्ये प्रतिनिधींची निवड करतात. म्हणजे आपल्या आवडीचे प्रतिनिधी निवडणं आणि त्यावेळेस आपलं सामाजिक, आर्थिक, राजकीय या जीवनाचं स्वरूप सुद्धा त्या निर्णयाच्या माध्यमातूनच जनतेला किंवा नागरिकांना घ्यावे लागत असते. जनतेने घेतलेल्या निर्णयाचा जो परिणाम आहे तो सर्वसमावेशक असतो. निवडलेले प्रतिनिधी राजकीय व्यवस्थेचा कारभार चालवताना जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाच्या आधारे निर्णय व धोरणं जी आहेत ती घोषित करत असतात. जनतेची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी असे लोकप्रतिनिधींना वाटत असते. लोकशाही प्रकारच्या राजकीय व्यवस्थेत
सत्तेचा जो वापर आहे तो अतिशय काळजीपूर्वक केला जातो. दुसरा मुद्दा आहे की सत्ता जी आहे तिचं वर्तनातून स्पष्टीकरण होतं. म्हणजे गतकाळातील लोकप्रतिनिधींनी जे काही कार्य केलेले आहेत त्याचाच आधार घेऊन आपण निवडणुकीमध्ये मतदान करत असतो. नागरिकांना जी सत्ता प्राप्त झालेली असते त्याच सत्तेच्या माध्यमातून ते निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी निवडतात. म्हणजेच नागरिक आपली सत्ता या लोकप्रतिनिधींना हस्तांतरित करतात. अशा परिस्थितीत मग कोणत्या प्रतिनिधीला पाठिंबा द्यायचा आणि कोणत्या प्रतिनिधीला विरोध करायचा हे त्या माध्यमातून म्हणजे जसं मतमोजणीनंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अशाच प्रकारे जनप्रतिनिधीद्वारे शासन संस्थेचं धोरणात्मक निर्णय जे आहेत ते जाहीर होतात. अशा वेळी जनतेकडून मिळालेला पाठिंबा, जनतेकडून झालेला विरोध आणि जनतेकडून प्रगट होणारा असंतोष समजून घेण्यासाठी राज्यकर्त्यांना, सत्ताधाऱ्यांना जनतेच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास करावा लागतो. जर जनतेने मोर्चे, आंदोलनं, सभा, निषेध अशा प्रकारचं आयोजन केलेलं असेल तर मग या माध्यमातून जनतेला काय अपेक्षित आहे किंवा जनतेचं वर्तन कशा स्वरूपाचं आहे ते लक्षात येतं, त्यातनं ते स्पष्ट होतं आणि मग नागरिक आणि राजकर्ते जे आहेत यांच्या वर्तनाचा एक परस्पर संबंध जो आहे तो आपल्याला या निमित्ताने समजावून घेता येतो. तिसरा मुद्दा यामध्ये येतो की विविध पदांशी संबंधित. सर्वात प्रथम सत्ता जी आहे ती जनतेकडे असते आणि यावेळी सर्वात प्रथम सत्ता जी आहे ती जनतेकडे असते आणि या सत्तेचा वापर जनतेकडूनच केला जातो. मग अशा वेळी या राजकीय व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधींवर असते आणि त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की सत्ता जी आहे तिचा संबंध हा राजकीय व्यवस्था ही कशा स्वरूपाची आहे, तिची रचना कशी आहे, तिची कार्यपद्धती कशी आहे त्याच्याशी संबंधित असतो. आणि या विविध पदाच्या माध्यमातूनच सत्ता जी आहे ती कायद्यांच्या, विधेयकांच्या किंवा नियमांच्या माध्यमातून निर्धारित केली जाते. मग जे विविध पदांवर काम करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या काही स्वतंत्रपणे काम करत नाही, त्याही परस्परांशी संबंधित असतात. त्यांनाही एकमेकांचं सहकार्य घ्यावं लागतं आणि मग या सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये समन्वय साधला जातो आणि तिथूनच आपल्याला सत्तेची धारणा जी आहे ती कशी विशिष्ट पदांशी निगडीत असते हे लक्षात येतं. त्यानंतर चौथा मुद्दा याच्यामध्ये येतो की सत्तेची कायदेशीर बंधनं. सत्तेचा जो वापर आहे तो राज्यकर्त्या वर्गांकडून मोठ्या प्रमाणावर होत असतो. राज्यशास्त्रामध्ये सत्तेची जी भूमिका आहे ती समजून घेताना राज्य संस्थेच्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला समाजावर नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे ज्या पण काही राजकीय व्यवस्था किंवा सत्ताधारी वर्ग जो आहे जो आज इतिहासापासून आजपर्यंत आपण बघितलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सत्तेचा वापर जो आहे तो बघायला मिळतो. पण बऱ्याचदा या सत्तेचा वापर जसा चांगला झालेला आहे तसा वाईट देखील झालेला आहे. जसं भारताच्या बाबतीत आपण जेव्हा उदाहरण देतो तर इंदिरा गांधी यांनी कशी आणीबाणी घोषित केली होती, कसा स्वतःच्या सत्तेचा गैरवापर केला, त्याचं केंद्रीकरण केलं. मग अशी परिस्थिती जर आपल्याला टाळायची असेल तर मग त्यासाठी सत्तेच्या दृष्टिकोनातून तिचं स्वरूप निर्धारित करणं, तिचे काही कायदेशीर आधार बनवणं म्हणजे एक प्रकारे तिला थोडी कायदेशीर बंधनं टाकणं आवश्यक बनतं. म्हणजे सत्ता ही सत्ताधाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कशी वापरली जावी, धोरणात्मक निर्णय घेताना त्या कायद्यांचा, त्या नियमांचा कसा आधार घ्यावा या संदर्भामध्ये लास्की, लॉसवेल यासारख्या राज्यशास्त्रज्ञांनी आपलं मत मांडलेलं आहे. सत्ता आणि त्याचा वापर करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या कायद्याच्या आधारे मग स्पष्ट होतात. जसं लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये आपण बघतो की राज्यघटना असते. या राज्यघटनेमध्ये शासनाचं स्वरूप काय असेल, त्याची रचना कशी केली जाईल, जनतेचा त्याच्यामध्ये सहभाग कशा स्वरूपाचा असेल, त्याचे हक्क, त्यांचे कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे या सर्वांचा समावेश पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की याच्या माध्यमातून एक प्रकारे सत्ता कशी वापरली जावी किंवा तिचा आधार काय असावा याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की प्रसंग विशिष्टता. आता सत्ता जी आहे ती प्रसंग विशिष्ट असते. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रसंगाच्या किंवा भूमिकेच्या संदर्भामध्ये त्याने ती सत्ता कशी वापरली ती तपासावी लागते. कारण भलेही सत्ता मिळालेली असेल
पण त्या व्यक्तीला ती सत्ता विविध परिस्थितीमध्ये वापरावी लागल्यामुळे तिचं स्वरूप जे आहे ते बदलताना दिसतं. म्हणजे सत्तावर असताना व्यक्तीला आपल्याला मिळालेले अधिकार मुक्तपणे वापरू शकते, मात्र सत्ता नसेल तर ती स्वतःच्या अधिकाराचा मुक्तपणे वापर करू शकते का? जसं पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे जेव्हा पदावर असतात तेव्हा ते एक प्रकारे ते सत्ताधारी व्यक्ती असतात आणि त्या माध्यमातून त्यांना जे विविध अधिकार प्राप्त होतात त्याचाच आधार घेऊन ते सत्तेचा वापर प्रभावीपणे करू शकतात. मात्र ह्याच व्यक्ती जर सत्तेवरून पाय उतार झाल्या तर त्या पूर्वीसारख्या अधिकाराचा वापर करू शकतात का? नाही. तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं की एक प्रकारे बंधन येतात. म्हणजे प्रसंग किंवा काळ किंवा स्थिती ठरवते की ती सत्ता कशा स्वरूपाची असेल, ती किती सकारात्मक असेल किंवा ती किती नकारात्मक स्वरूपाची असेल. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा याच्यामध्ये आहे मर्यादित. सत्ताधारक ग्राहकांवर एक प्रकारे जी सत्ता गाजवतो ती नेहमीच मर्यादित असते. म्हणजे आपण बघतो की त्याला कायदेशीर बंधनं आहेत, प्रसंग विशिष्टता आहे आणि विशिष्ट पदाशी संबंधित असल्यामुळे जी व्यक्ती ज्या पदावर आहे त्या पदाच्या मर्यादेला अनुसरूनच त्याला सत्ता मिळते. म्हणजे कोणालाही ती अमर्यादित स्वरूपात मिळत नाही. विशिष्ट मर्यादेपलीकडे सत्तेचा वापर त्यांना करता येत नाही. जसं लष्कर प्रमुखाला आपण सत्ता देतो, पण त्या सत्तेचा वापर करताना त्यांना एक प्रकारे काही म्हणजे बऱ्याचदा परवानगीची गरज असते. प्रत्येक वेळी ते विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्याचा वापर करू शकत नाही. एखाद्या विशिष्ट मर्यादेपलीकडे लष्कर प्रमुखाने सैनिकांना आज्ञा पालन करण्यास भाग पाडले तर सैनिक आपल्या प्रमुखाने दिलेल्या आज्ञा पाळणार नाही. गरज पडली तर विरोध पण करतील. म्हणजे लष्कर प्रमुखाप्रमाणे शासन देखील अशाच विशिष्ट मर्यादेमध्येच स्वतःच्या सत्तेचा उपभोग घेत असतात. म्हणजे शासनाने जर विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपली सत्ता वापरली तर किंवा आपले निर्णय जे आहे ते जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला तर जनता अशा शासनाच्या विरोधात उठाव करते. म्हणजे एक प्रकारे लोकांकडनं अशा शासनाला प्रतिकार केला जातो. मग याच्यामध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती किंवा आपल्या भारताचं स्वातंत्र्य युद्ध याचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. अशा पद्धतीने सत्तेची भूमिका आणि सत्तेची कार्यपद्धती लक्षात घेऊन कायदा हाच सत्तेचा आधार आहे असं मानलेलं आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांकडून दिले जाणारे आदेश, आज्ञा यांचं जे पालन आहे ते राज्याच्या सर्वसामान्य जनतेला करावे लागते. सत्तेच्या वापरावर कायदेशीर बंधनं असल्यामुळे सत्तेचा दुरुपयोग टाळता येतो. 21व्या शतकातील राजकीय व्यवस्थेचं स्वरूप लक्षात घेतलं तर असं स्पष्टपणे जाणवतं की मुळातच सत्ता जी आहे ती समाजातील नागरिकांकडे असते. परंतु या राजकीय व्यवस्थेची रचना, त्यातील विविध जी पदं आहेत, त्याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणेची सुद्धा कार्य आहेत, त्याच्या सुद्धा अशा विशिष्ट पद्धती ज्या आहेत त्या ठरवण्यात आलेल्या आहेत, ज्या कायद्याच्या आधारे किंवा नियमाच्या आधारे निश्चित केल्या जातात. आणि मग याच माध्यमातून जनता आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय ठेवला जातो. त्यांच्यामध्ये सहकार्य प्रस्थापित केलं जातं. म्हणजे राजकर्त्यांना माहिती आहे की आपल्याला जे शासन करायचं आहे ते जनतेच्या हितसंबंधाच्या अनुषंगाने करायचं आहे. मग भलेही ते देशातलं राजकारण असो किंवा जागतिक पातळीवरचं राजकारण असो, तिथे त्यांना लोकमताचा किंवा लोकहितसंबंधांचा विचार जो आहे तो करावाच लागतो. आणि जनता सुद्धा जी आहे की त्यांना मिळालेल्या सत्तेच्या आधारे ते त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या हितसंबंधाची पूर्तता करणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडू शकतात आणि मग त्याच्या माध्यमातून स्वतःच्या हितसंबंधाची पूर्तता कशी होईल यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील असतात. आणि जर त्या प्रतिनिधींनी त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या हितसंबंधाची पूर्तता केली नाही तर कुठेतरी जसं आपण म्हणतो की पुढच्या निवडणुकीमध्ये मग त्या गोष्टीचा विचार होतो आणि मग जनता विचार करते की ह्या प्रतिनिधीला मी पुन्हा निवडू की नको. म्हणजे ती व्यक्ती जर पुन्हा सत्तेत निवडून आली तर कुठेतरी जनता त्याच्या कामाशी एक प्रकारे खुश आहे असा आपण त्याचा अर्थ काढत असतो. म्हणजे अशा पद्धतीने लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेचा वापर जो आहे तो जनतेच्या हितासाठी व्हावा असं अपेक्षित असतं आणि त्याच माध्यमातून मग जनतेचं हित साधण्यासाठी सत्तेला कायद्याच्या चौकटीत ठेवण्यात आलेलं आहे. पण हेच
जेव्हा सर्वंकषवादी शासन पद्धतीत आपण जातो तर तिथेही असं नाही की लोकहिताचा विचार होतच नाही, परंतु राज्यकर्त्याचं जास्त नियंत्रण असतं आणि तो स्वतःच्या अर्थाने त्या हितसंबंधाकडे बघत असतो. त्याच्या विचारांचा, त्याच्या कामाचा प्रभाव हा जनतेच्या हितापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये सत्तेचे विविध स्वरूप आपल्याला राजकारणामध्ये बघायला मिळतात. धन्यवाद.